Hello everyone, I am Harshvardhan Kadam and I will start the new series for the operating system based on the K scheme. And in this video, we will cover the syllabus overview of operating system based on K scheme. So let's start. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया की ऑपरेटिंग सिस्टीम हा सब्जेक्ट कोणत्या कोणत्या ब्रांचेसाठी आहे या फिफ्थ सेमिस्टरसाठी. तर जिथे प्रोग्राम नेम म्हणून पुढं ब्रांचेस मेन्शन केलेले आहेत त्या ब्रांचेस साठी सर्व ऑपरेटिंग सिस्टीम हा सब्जेक्ट या फिफ्थ सेमिस्टरसाठी आहे. तर त्या ब्रांचेस आहेत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AIML, क्लाउड कम्प्युटिंग अँड बिग डाटा, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, डाटा सायन्स, कम्प्युटर हार्डवेअर अँड मेंटेनन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स या सर्व ब्रांचेससाठी हा ऑपरेटिंग सिस्टीम हा सब्जेक्ट तुम्हाला फिफ्थ सेमिस्टरसाठी आहे. सेमिस्टर पण इथं मेन्शन केलेलं आहे त्यांनी. फिफ्थ सेमिस्टरला या सर्व ब्रांचेससाठी ऑपरेटिंग सिस्टीम सब्जेक्ट आहे. नेक्स्ट आहे प्रोग्राम कोड दिले आहे त्याचे. नंतर आहे कोर्स टायटल म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम आणि कोर्स कोड त्याचा 315 319. हा कोर्स कोड सर्व ब्रांचेससाठी सेम असेल. नेक्स्ट आपण बघूया रॅशनली म्हणजेच काय, त्या ऑपरेटिंग सिस्टीमचा पर्पज, आपण ऑपरेटिंग सिस्टीम का शिकतोय, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे एक्झॅक्ट नेमकं काय हे या रॅशनली मध्ये दिलं आहे. ह्या जस्ट रीड करण्याच्या गोष्टी आहेत, तुम्हाला या लक्षात ठेवण्याच्या काही गरजेच्या गोष्टी नाहीत, कारण जसं जसं तुम्ही पुढे पुढे शिकत जाल त्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकली क्लिअर होतील की एक्झॅक्ट पर्पज काय प्रत्येक चॅप्टरचा. तरी पण आपण आता बघूया. अन ऑपरेटिंग सिस्टीम इज टू मॅनेज कम्प्युटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिसोर्सेस. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ऑपरेटिंग सिस्टीम हा एक सॉफ्टवेअर आहे जो की कम्प्युटर हार्डवेअर्सला मॅनेज करतो आणि तो एक इंटरफेस आहे. तो ऍक्ट करतो, इंटरफेस म्हणजे मीडिएटर म्हणून ऍक्ट करतो. कुणामधला? ऍप्लिकेशन आणि कम्प्युटर हार्डवेअर मधला. आपले जे ऍप्लिकेशन असतात कम्प्युटरच्या आणि त्यांना लागणारे हार्डवेअर या दोघांमधला इंटरमिजिएट काम कोण करतं, तर ऑपरेटिंग सिस्टीम हे काम करतं. It also plays a crucial role in maintaining the system security, protecting data and ensuring that processes do not interfere with another. म्हणजेच आपल्या लॅपटॉपवर खूप काही प्रोसेस बॅकग्राऊंडला रन होत असतात, पण त्या एकमेकांना इंटरफेअर कधीच करत नाहीत. मग त्या प्रोसेस सायमल्टेनियसली रन कशा होतात, ऑपरेटिंग सिस्टीम त्या कशा शेड्यूल करतात सगळ्या प्रोसेस ऍट अ टाइम, या सगळ्या गोष्टी आपण ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये बघणार आहोत. नेक्स्ट आहे इंडस्ट्री आउटकम. इंडस्ट्री आउटकम म्हणजेच काय की हे जे फीचर्स आपण ज्या गोष्टी काय आपण ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये शिकणार आहेत त्या आपल्याला ऍक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये इंटरप्रेट करायचे असतात. नेक्स्ट पॉइंट आहे कोर्स लेवल आउटकम्स म्हणजे सीओज. सीओज म्हणजेच काय, प्रत्येक चॅप्टर मधून आपल्याला कोणता ना कोणता तरी एक सीओ अचीव करायचा असतो. म्हणजेच प्रत्येक चॅप्टर मधून तुम्हाला काहीतरी आउटकम भेटतं जे की तुम्हाला ते अचीव झालेलं असतं. ते आता 5 चॅप्टर आहेत आपल्याला, तर 5 चॅप्टरचे 5ही सीओज इथे दिलेले आहेत. फर्स्ट आहे CO1 फर्स्ट चॅप्टर साठी, एक्सप्लेन द सर्व्हिसेस अँड कंपोनंट्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजेच आपण याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीमचे कंपोनंट्स कोणते कोणते आहेत, सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या आहेत हे शिकणार आहोत. नेक्स्ट चॅप्टर मध्ये डिस्क्राइब द डिफरंट अस्पेक्ट्स ऑफ प्रोसेस मॅनेजमेंट इन अन ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण प्रोसेस म्हणजे काय शिकणार आहोत, प्रोसेसचा जन्म कसा होतो, प्रोसेसच्या ऍक्च्युअली स्टेजेस कशा आहेत, प्रोसेस कोणत्या कोणत्या स्टेज मधून पास होते, प्रोसेस मॅनेज कशी मल्टिपल प्रोसेस मॅनेज कशा करतात, या गोष्टी आपण सर्व या सेकंड चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. CO3 म्हणजे थर्ड चॅप्टरचा आउटकम आहे. म्हणजेच काय, इम्प्लिमेंट व्हेरियस CPU शेड्यूलिंग अल्गोरिदम्स अँड इव्हॅल्युएट देअर इफेक्टिव्हनेस. आता आपण मी म्हणलं की मल्टिपल प्रोसेसेस ऑपरेट होत असतात सायमल्टेनियसली, पण ऑपरेटिंग सिस्टीम त्यांना शेड्यूलिंग अल्गोरिदम्सने ऑपरेट करत असतो. म्हणजे कोणत्या प्रोसेसला आता एक्झिक्युशन साठी टाइम द्यायचा आणि कोणत्या प्रोसेसला थांबवायचं, ह्या गोष्टी शेड्यूलिंग अल्गोरिदमचा ठरतात. तर ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्याच्यावरचे एक्झाम्पल्स पण असतात, विचारले जाऊ शकतात एक्झामसाठी, ते पण आपण थर्ड चॅप्टर मध्ये बघणार आहोत. फोर्थ चॅप्टर आहे अनालाइज द मेमरी मॅनेजमेंट टेक्निक्स युज्ड बाय द ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे आपल्या लॅपटॉपला किंवा मोबाईलला मेमरी असतेच, तर ती मेमरी मॅनेज कशी करतात, म्हणजे आता कोणती प्रोसेस रनिंग आहे आणि ती कोणत्या प्रोसेसने त्या मेमरी ऑक्युपाय केलेली आहे, या सर्व गोष्टी ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये मॅनेज केल्या जातात, मेमरी मॅनेजमेंट. नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण बघणार आहे अप्लाय द टेक्निक्स फॉर इफेक्टिव्ह फाईल मॅनेजमेंट इन अन ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे आता आपल्या
फाईल लॅपटॉपमध्ये मल्टिपल फाईल्स असतात, त्या कशाही स्कॅटर्ड फॉर्ममध्ये असतात. त्यांना मॅनेज कसं करायचं, ऑर्गनाईज कसं करायचं, फाईलचं स्ट्रक्चर, त्याचे टाइप्स, या सर्व गोष्टी आपण 5th चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर हे झाले COs. नेक्स्ट आपण बघूयात टीचिंग लर्निंग अँड असेसमेंट स्कीम. खरं तर या सिलेबस ओव्हरव्ह्यू मध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट तर हाच आहे की असेसमेंट स्कीम कशी केली जाते आणि तुम्हाला कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे, किती मार्क्सचं वेटेज आहे, जे की तो चॅप्टर तुम्हाला परीक्षेमध्ये किती मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. या दोन गोष्टी सिलेबस ओव्हरव्ह्यू मध्ये सर्वात जास्त महत्त्वाच्या आहेत. बाकीच्या गोष्टी तुम्ही प्रत्येक चॅप्टरनुसार शिकत जाणार आहेत, जसं की COs, रॅशनल, त्याचा पर्पोज, ह्या गोष्टी तुम्हाला जसं जसं चॅप्टर क्लिअर संपत जातील तसं तसं तुम्हाला ते आयडिया येत जाईल त्या गोष्टींची. त्या गोष्टी ओव्हरऑल रीड करण्याच्या आहेत. महत्त्वाचा पॉईंट हाच आहे टीचिंग लर्निंग स्कीम. तर आपण बघूया त्याच्यामध्ये लर्निंग स्कीम मध्ये फक्त महत्त्वाचा पॉईंट आहे ॲब्रिव्हिएशन्स OSY. आता ऑपरेटिंग सिस्टीम आपण म्हणतो त्याला त्यांनी ॲब्रिव्हिएशन दिलेलं आहे, म्हणजे शॉर्ट फॉर्म OSY म्हणून म्हणतात त्याला ऑपरेटिंग सिस्टीमला. त्याचा कोर्स कोड इथे दिलेला आहे 315 319, कोर्स टायटल ऑपरेटिंग सिस्टीम. हे लर्निंग आवर्स किती तास, म्हणजे थोडक्यात हे हे जे आवर्स आणि वीक आहे ना, ते प्रत्येक कॉलेज ॲज पर त्यांच्या टाइमनुसार शेड्यूल करत असतं की क्लास लर्निंग किती ठेवायचं, 5 तास ठेवायचं, ट्युटोरियलला लॅबला किती वेळ द्यायचा, ह्या गोष्टी ॲज पर कॉलेज डिपेंड असतात, ते त्यांच्यानुसार शेड्यूल करत असतात. महत्त्वाचा पॉईंट आपल्यासाठी हाच आहे की असेसमेंट स्कीम मध्ये पेपरचं ड्युरेशन असतं तुम्हाला 3 तासाचा. शेवटचा जो पेपर असतो फायनल MSBTचा, तो असतो 3 तासाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला 70 मार्क्सचा थेअरीचा पेपर कव्हर करायचा असतो 3 तासामध्ये. 70 मार्काचा थेअरीचा पेपर आणि राहिलेला 30 मार्क्स टोटल असतं 100 मार्कांचं. 100 पैकी 70 मार्क्स थेअरीचे असतात आणि राहिलेले 30 मार्क्स असतात ते तुमची क्लास टेस्ट असते. क्लास टेस्ट वरून तुम्हाला ते 30 मार्क दिले जातात. काही कॉलेजेस 2 क्लास टेस्ट घेतील, त्याच्यावरून ॲव्हरेज काढून 30 मार्कांच्या 2 क्लास टेस्ट घेतील आणि त्याचे ॲव्हरेज काढून तुम्हाला 30 पैकी मार्क्स देतील. काही कॉलेज एकच क्लास टेस्ट ठेवतील डायरेक्ट आणि त्या 30 पैकी तुम्हाला डायरेक्ट त्याचं इव्हॅल्युएशन करतील. ते 30 पैकी पडलेले मार्क्स विथ हे 70 मार्क्स तुम्हाला टोटल कॅल्क्युलेशन 100 पैकी असतं आणि तुम्हाला मिनिमम मार्क्स 40 पाडायचे असतात पासिंगसाठी. म्हणजे 70 प्लस 30 या दोन्ही मार्कांचं मिळून तुम्हाला 40 मार्क्स पडले पाहिजेत पासिंगसाठी, मग तुम्ही पास होऊ शकता या 40 मार्क्स पडले तर. नेक्स्ट आहे प्रॅक्टिकल मध्ये 2 सेक्शन आहेत, FAPR आणि SAPR. SAPR आता हा तुम्हाला जो ऑपरेटिंग सिस्टीम सब्जेक्ट आहे हा इंटरनल साठी आहे. तुम्हाला ह्या ऑपरेटिंग सिस्टीमला एक्सटर्नल म्हणजे थोडक्यात एक्सटर्नल टीचर्स येऊन तुमचे वायवा वगैरे घेऊन प्रॅक्टिकल परफॉर्म करायला लावणार नाहीत. हे 25 मार्क जे आहेत ते तुम्हाला सर्व तुमच्या इंटरनल टीचरच्या हातात असणार आहेत. मग ते त्यांच्यावर डिपेंड असणार आहे की ते तुम्हाला हे मार्क्स कसे इव्हॅल्युएट करणार. काही टीचर्स वायवा घेतील, काही टीचर्स शेवटला प्रॅक्टिकल परफॉर्म करायला लावतील. या सर्व गोष्टींवर हे 25 मार्क दिले जातात. आणि हे FAPR चे 25 मार्क्स म्हणजेच काय, मॅन्युअल्स तुम्हाला लिहायला दिले जातात. ते तुम्हाला कम्प्लीट करायचे असतात प्रॅक्टिकल परफॉर्म करून आणि त्याच्यावरून तुम्हाला हे 25 मार्क्स दिले जातात. त्याचे मिनिमम मार्क्स आहेत 10 पासिंगसाठी. हे 25 आणि ह्या 25 चे राहिलेले 25 SLA म्हणजे सेल्फ लर्निंग असेसमेंट. म्हणजेच आता हे 25 मार्क्स सुद्धा तुमच्या टीचरांच्या हातात आहेत असं समजा, कारण प्रत्येक टीचरवर डिपेंड आहे की ते तुम्हाला हे 25 मार्क्सचं इव्हॅल्युएशन कसं करतात. काही टीचर्स तुम्हाला एखादी ऍक्टिव्हिटी करायला देतील ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल, काही टीचर्स त्याच्यावरचे प्रोजेक्ट वगैरे करायला देतील. या बेसिसवर तुम्हाला हे 25 मार्क्सचं इव्हॅल्युएशन असणार आहे. तिथं पण तुम्हाला मिनिमम 10 मार्क्स पडले पाहिजेत. असे हे तिन्ही 25 मार्क्स मिळून 75 आणि हे 100 मार्क्स टोटल 100 प्लस 75 तुम्हाला हा सब्जेक्ट 175 मार्क्स साठी असणार आहे. त्याच्यामध्ये थेअरीचा फक्त 100 मार्कासाठी थेअरी असणार आहे आणि 75 मार्कासाठी प्रॅक्टिकल असणार आहे. प्रॅक्टिकल मध्येही तुम्हाला हा सब्जेक्ट टोटली इंटरनल आहे, एक्सटर्नल तुम्हाला टीचर्स येणार नाहीत या सब्जेक्टसाठी. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हाच आहे असेसमेंट स्कीम कशी होते तुम्हाला. नेक्स्ट पॉईंट आहे, हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे, सजेस्टेड वेटेड टू लर्निंग एफर्ट्स अँड असेसमेंट पर्पज. वेटेज तुम्हाला प्रत्येक चॅप्टरला किती वेटेज आहे फायनल पेपरला ते याच्यावरून समजतं. तर सगळ्यात म्हणायला गेलं तर
थर्ड आणि फोर्थ चॅप्टरला सगळ्यात जास्त वेटेज आहे तुम्हाला 16 मार्क्ससाठी. हा तुम्हाला दोन्ही चॅप्टर विचारले जातात. तुम्ही हे चॅप्टर जरी फोकस केले तरी तुम्ही पास तरी इझिली होऊ शकता. राहिलेले फर्स्ट सेकंड आणि फिफ्थ चॅप्टरचे तुम्ही 1-2 क्वेश्चन जरी सॉल्व्ह केले तरी तुम्ही हा सब्जेक्ट इझिली पास होऊ शकता, तुम्ही स्कोर करू शकता. तर फर्स्ट सेकंड चॅप्टर तुम्हाला 14 मार्क्ससाठी आहे आणि फिफ्थ चॅप्टर आणि तुम्हाला हा 10 मार्क्ससाठी. तर सिलेबस ओव्हरव्ह्यू मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हाच आहे की असेसमेंट स्कीम आणि तुम्हाला वेटेज, ह्याच गोष्टी तुम्हाला त्या सिलेबस ओव्हरव्ह्यू मध्ये बघायला जास्त इम्पॉर्टंट वाटतात. बाकीच्या गोष्टी फक्त रीड केल्या तरी चालतील, नाही रीड केल्या तरी चालतील, कारण जसं जसं चॅप्टर कव्हर होतील तसं तुम्हाला त्या गोष्टी ऑटोमॅटिकली क्लिअर होत जातील की रॅशनली आउटकम्स वगैरे त्या गोष्टी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला ह्या सिलेबस ओव्हरव्ह्यूची PDF किंवा इथून पुढच्या सर्व चॅप्टरच्या नोट्स पाहिजे असतील तर आम्ही एक डेडिकेटेड व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सेंड करतोय, तिथून तुम्ही तो जॉईन करा. तिथेच तुम्हाला सर्व चॅप्टरच्या PDF नोट्स भेटतील. या सिलेबस ओव्हरव्ह्यूची PDF तिथेच भेटेल तुम्हाला. कारण तुम्हाला इथून पुढचे डाउट्स वगैरे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये पण विचारू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर विचारलं तर मी डायरेक्ट तुम्हाला पर्सनली त्याचं आन्सर करेन. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल. तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढच्या सिरीजला कनेक्ट राहा आणि नेक्स्ट व्हिडिओ पासून आपण चॅप्टर 1 ला आपण सुरुवात करणार आहोत. तर थँक्यू गाईज, सी यू इन द नेक्स्ट वन.